आणि यानंतर महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। बातमी अमरावतीमधून। परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार? परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामधील मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझैर खान यांच्यात शर्यत लागली होती। यावेळी आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेला अश्लील कृत्याचे व्हिडिओ तयार करून उझैर खानला पाठवत होता। दरम्यान काही दिवसांनी या दोन मित्रांमध्ये पैशांवरून वाद झाला आणि या पैशांच्या वादातूनच रागाच्या भरात उझैर खानने अयान अहमदचे सर्व व्हिडिओज व्हायरल करणं सुरू केलं आणि तिथूनच हे परतवाडामधील तरुणींचे लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आलेले आहे। जो आपापसात वाद निर्माण झालेला होता त्यातूनच हे सगळं कृत्य घडलंय। दरम्यान आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना मनसे नेते अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात भाष्य केलंय। पाहूयात। अमरावतीमध्ये जेवढी प्रकरणं येतात लैंगिक अत्याचाराची त्याच्यात कुठली भूमिका सरकार घेत नाही। म्हणजे जी हे तुम्ही सरकारचे प्रश्न मला का विचारता? नाही, राजकीय पक्ष म्हणून राजकीय पक्ष म्हणून काय? मी असो तर फाशी दिली असती। अशा प्रकारे कोणी फसवलं, एक एक्झाम्पल सेट करा। तुम्ही जर एक्झाम्पल सेट केलं नाही तर हे असेच करत बसणार। कुठच्या तरी मंत्र्याचे पाय धरून हे बाहेर येणार लोक।